उद्यापासून श्रावण सोमवार सुरू होणार म्हणून घरातली थोडीफार क्लिनिंग करायला घेतली. पण काल ना इतका पाऊस होता की कपडे घरातच वाळू घातले. म्हणून सकाळी-सकाळी तेच घड्या घालायला घेतले आणि आज ना रविवार असून सुद्धा यांची ड्युटी होती. म्हणून पटकन स्वयंपाकाला लागलेली होती. रोज तर मुलांचा टिफिन असते, पण रविवार दिवशीही यांची ड्युटी असली की त्यांचं जेवण पहिले करून द्यावं लागते. तेच करत-करत माझं कपडे वगैरे घडी घातले आणि नंतर ना जे काही कपडे मशीनला लावायचे होते तेच लावले. पावसामुळे ना पटकन कपडे झाले की बरं पडते आणि त्यानंतर ना मग मी घेतलेलं होतं माझं क्लिनिंग करायसाठी. थोडेसे जाळे वगैरे लागलेले होते तेच काढले. कारण की ना उद्यापासून श्रावण सोमवार लागणार आणि श्रावणाची तयारी ही सगळ्यांचीच असते. अजून देवही घासायचे होते, पण ते आता म्हटलं उद्याच वेळेवर घासून घेणार. आणि हे काटवलं ना आमच्याकडे विदर्भात खूप फेमस आहे. याची भाजी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. त्यानंतर ना मुलं घरी होते आणि सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे ना काहीच शूट घेतलेलं नव्हतं. रात्रीच्या जेवणामध्ये फक्त मॅगी आणि उरलेला जो भात होता त्यालाच फोडणी दिलं आणि मुलांसोबत अशा गप्पा-टप्पा करत-करत आजचा दिवस संपवला. बाय.